सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 2. वाच. मग संजयो म्हणे राया ते ऐके तो पार्थे तुका कुल रुद नाते करीतू असे ते कुळ देखोनी समस्त स्नेह उपनले अद्भुत तेने द्रविले असे चित्त कवणे परी जैसे लवन जळे झळंबले ना तरी अभ्र वाते झाले तैसे सधीर परी विरमले हृदय तयाचे म्हणिनी कृपा आकळिया दिसतसे अति कोमाईला जैसा कर्दमी रूपला राजहंस तया परी तो पंडू कमरू महामोहे अति जर्जरू देखोनी श्रीशांग धरू काय बोले. श्री भगवान वाच. म्हणे अर्जुना आधी पाही हे उचित काय ये ठाई तू कवण ये काही करीत आहासी तुझ सांगे काय झाले कवन उणे आले करिता काय ठेले खेदू काईसा तू अनुचिता चित्त नेदेसी धीरू कहीच न सेंडेसी तुझे नि नामे अपयशी दिशा लंघिजे तू शूरवृत्तीचा ठाओ क्षत्रियान माझी राओ तुझे या लाठेपणाचा आओ तिही लोकी तुवा संग्रामी हरू जिंकिला निवात कवचांचा ठाओ फोडिला पडावा तुवा केला गंधर्वासी हे पाहता तुझे नि पाडे दिसे त्रैलोक्यही थोकडे ऐसे परुष चोखडे पार्था तुझे तो तू के अजी येथे सांडूनिया वीरवृत्ती ते अधमुख रुद नादे करीतू आहासी विचारू तू अर्जुन की कारुण्ये कीजसी दिनू सांगपा अंधकारे भानू ग्रासीला आथी ना तरी पवनू मेघासी बिहे की अमृतासी मरण आहे पाहे पा इंधनाची गिळोनी जाये पावकाती की लवेणेची जळविरे संसर्गे काळे कूट मरे सांग महाफणी दुर्धरे गळीजे काई सिंहासी झोंबे कोल्हा ऐसा अपाडू अधिका जाहला परी तो त्वासाच केला आजी येथ म्हणून अजूनी अर्जुना जणे चित्त देसी या हिना वेगी धीर करून या मना सावधान होई सांडी हे मूर्खपण उठी घे धनुष्यबाण संग्रामी हे कवण कारुण्य तुझे हा गा तू जाणता तरी न विचारिती का आता सांगे झुंजा वेळे सदयता उचित काही हे असतिसे कीर्तिसी नाशू आणि परतिक्रासी अपभ्रंशू म्हणे जगनिवासी अर्जुन नाते म्हणून शोकू न करी तू पुरता धीरुधरी हे सोच्चत्ता अवेरी पंडू कुमारा तुझ नव्हे हे उचित येणे नासेल जोडले बहुत तू अजूनिवरी हित विचारू या येणे संग्रामाचेनी अवसरे एथ कृपाळूपण नुपकरे ते आकांती काय सोयरे जाहले तुझ तू आधीची काय नेणसी की हे गोत्रज नोखसे वायांसी काय करीसी अतिशो आता आजीचे हे झुंज काय जन्मा नवल तुझ हे परस्परे तुम्हा व्याज सदाची अथी तरी आता काय जाहले काही स्नेह उपनले हे नेण्याची परी कुडे केले अर्जुना तुवा मोह धरिलिया ऐसे होईल जे असती प्रतिष्ठा जाईल आणि परलोकही अंतरेल ई हे केसी हृदयाचे ढिलेपण एथ निकयासी नव्हे कारण हे संग्रामी पथण जान क्षत्रियासी ऐसे नी तो कृपावंतू नाना परी हे शिकवितू हे ऐकोनी पंडूसुतू काय बोले. अर्जुन वाच. देवा हे एतुलेवरी बोलावे न लगे अवधारी आधी तूच चित्ती विचारी संग्रामो हा हे झुंज नवे प्रमादू एथ प्रवर्तलिया दिसतसे वाधू हा उघडा लिंग भेदू ओढवला आम्हा देखे माता पितरे अर्जिजती सर्वेस्वे तोष पावविजती किये पाठी केवी वधिजती आपुला हाती देवा संत मृद्धो नमस्कारीजे का घडी तरी पूजिजे हे वाचून केवी निंदिजे स्वये वाचा तैसे गोत्रगुरु अमुचे हे पूजनीय आम्हा नियमाचे मज बहुत भीष्म द्रोणांचे वर्तितसे जया लागी मने वरू आम्ही स्वप्नीही न शक्को करू तया प्रत्यक्ष केवी करू घातू देवा वरजोळो हे जियाले एथ अघवेयासी हेची काय जाहले जे यांच्यावधी अभ्यासिले मिरविजे आम्ही मी पार्थू द्रोणाचा केला येणे धनुर्वेदू मज दिधला तेने उपकारे काय अभारैला वधी तयाते जेथे चिया कृपा लाभिजे वरू तेथेची मने व्याभिचारू
तरी काय मी भस्मासरू अर्जुन म्हणे. देवा समुद्र गंभीर ऐके जे, तर तोही आहाज देखिये. परी क्षोभू मनी नेणिजे द्रोणाचिये. हे अपार हे गगन, वर तयाही होईल मान. परी अगाध भले गहन हृदयांचे. वरी अमृतही विटे, की काळवशे वज्र फोटे. परी मनोधर्मून लोटे विकर विलासी. स्नेहा लागी माये, म्हणिपे ते किरू होय. पण कृपा हे मूर्त आहे द्रोणी येथे. हा कारुण्याची आदी, सकळ गुणांचा निधी. विद्या सिंधू निरवधी अर्जुन म्हणे. हा येणे माने महंतू, वरी आम्हा लागी कृपावंतू. आता सांग पा येथ घातू, चिंतू ये. ऐसे हे रणी वधावे, मग आपण राज्यसुख भोगावे. ते मनान ये अवघे जीवितेसी. हे येणे माने दुर्भर, हे याहुनी भोग सधर. हे असतू येथवर, भिक्षा मागता भली. ना तरी देश तागे जाईजे, का गिरीकंदर सेविजे. परिशस्त्र आता न धरिजे इयांवरी. देवा नवनिशती शरी, वावरोनी यांच्या जिव्हारी. भोग गिवसासे रुधरी बुडाले जे, ते काढूनी काय किजती. लिप्त केवी सेवी येती, मन ये हे उपपत्ती याची लागी. ऐसे अर्जुन तिये अवसरी, म्हणे श्रीकृष्णा अवधारी. परी ते मनान येची मुरारी, ऐकोनिया. हे जाणूनी पार्थू बिहाला, मग पुनरापी बोलू लागला. म्हणे देवो का चित्त या बोला देतीचेना. एरवी माझ्या चित्ती जे होते, ते मी विचारूनी बोलिलो येथे. परी निके काय या परळतो, ते तुम्ही जाणा. पै विरू जयांची ऐकिजे, आणि ह्या बोलीची प्राणो सांडिजे. ते येथ संग्राम व्याजे उभे आहाती. ऐता ऐसे या ते वधावे, की अव्हेर करून या निघावे. या दोहोन माझी काय करावे, ते नेणो आम्ही. आम्हा काय उचित, ते पाहता न स्फुरे येथ. हे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे. तिमिरा विरुद्ध जैसे, दृष्टीचे तेज भ्रंशे. मग पाचीस असताना दिसे वास्तुजात. देवा मज तैसे जाहले, हे मन हे भ्रांती ग्रासिले. आता काय हित आपुले, तेही नेणे. तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे, निके ते आम्हा सांगावे. जे सका सर्वस्व अवघे आम्हासे तू. तू गुरु बंध पिता, तू आमची इष्ट देवता. तुची सदा रक्षिता, आपदी आमुते. जैसा शिष्यांते गुरु, सर्वथा नेणे अव्हेरू. की सरितांचे सागरू, त्यजी केवी. नातरी अपत्याते माये, सांडूनी जरी जावे. तरी ते कैसे निजिये एके कृष्णा. तैसा सर्वापरी आम्हासी, देवा तूची एक आम्हासी. आणि बोलिले जरी न मानिसी मागील माझे. तरी उचित काय आम्हा, ते विभिचरेना धर्मा. ते झडकरी पुरुषोत्तमा, सांगा आता. हे सकळ कोळ देखोनी, जो शोकू उपजलासे मनी. तो तुझी या वाक्या वाचुनी, न जाय आणिके. इथ पृथ्वी तळ आपू होईल, हे मैंद्रपदही पाविजेल. मोहा हान फिटेल मानसींचा. जैसे बीजे सर्वता आहाळली, ती सुक्षेत्री जरी पेरिली. तरी न विरूढ सिंचली, आवडे जैसे. ना तरी आयुष्य पुरले आहे, तरी औषध काही नोहे. येथे एकेची उपेगा जाये परमामृत. तैसे राज्यभोग समृद्धी, उज्जीवन नोहे जीवबुद्धी. येथ जिवाळा कृपानिधी, कारुण्य तुझे. ऐसे अर्जुन येथ बोलिला, जव क्षण एक भ्रांती सांडिला. मग पुनरपी व्यापिला उर्मी तेने. की मज पाहता उर्मी नोहे, हे अनारिसे गमत आहे. तो ग्रासिला महामोये काळ सर्पे. सवर्म हृदय कल्हारी, तेथ कारुण्य वेळेच्या भरी. लागला म्हणून लहरी भांजीचेना. हे जाणूनी ऐसी प्रौढी, तो दृष्टी सवे विष फेडी. तो धावाया श्रीहरी, गारुडी पातलाकी. तैसिया पंडू कुमारा व्याकुळा, मिरवतसे श्रीकृष्ण जवळा. तो कृपावंशे अवळीला, रक्षिला आता. म्हणून तो पार्थो, मोह फणी ग्रस्तो. म्या म्हणितसा हा हेतू जाणून या. मग देखा तेथ फाल्गुनी, घेतला असे भ्रांती कवळुनी. जैसा धन पळवी भानू आच्छादिसे. तयापरी तो धनुर्धरू, जाहलसे दुःखे जर्जरू. जैसा ग्रीष्मकाळी गरीवरू, वणवला का. म्हणून सहजे सुनिळू, कृपामृते सजळू.
तो वळलासे श्री गोपाळू महाधेनू. तेथ सुदशांची श्रुती तेची विद्युलता झळकती, गंभीर वाचा ते आयती गर्जनेची. आता तो उदार कैसा वर्षेल, तेने अर्जुना चळून निवेल, मग नवी विरुडी फुटेल उन्मेषाची. ते कथा ऐका मनाची ये आराणुका, ज्ञान देवो म्हणे देखा निवृत्तीदासू. संजय वाच. ऐसे संजय सांगतू, म्हणे राया तो पार्थू, पुनरपी शोका कुललिप्तू काय बोले. ऐके सखेदू बोले श्रीकृष्णा ते, आता नाळवावे तुम्ही माते, मी सर्वथा झुंजे येथे. भरवसेसी ऐसे एकी हेळा बोलिला, मग मौन धरुने ठेला, इथ श्रीकृष्णा विस्मो पातला देखोनी तयाते. मग आपुल्या चित्ती म्हणे, येथ हे काही अधरिले येणे, अर्जुन सर्वथा काही नेणे काय कीजे. हा उमेजे आता कोणे परी, कैसेनी धुरू स्वीकारी, जैसा ग्राहते पंचाक्षरी अनुमानी का. ना तरी असाध्य देखोनी व्याधी, अमृता सम दिव्य औषधी, वैद्यसूची निरवधी निदानिंची. तैसे विवऋतू असे श्री अनंतू, तया दोही सैन्या अंतू, जयापरी पार्थू भ्रांती सांडी. ते कारण मणी धरले, मग सरोष बोलो आधिरले, जैसे मातेच्या कोपी थोकले स्नेह आथी. की औषधाची या कडुवटपणी, जैसी अमृताची पुरवणी, ते आहाच न दिसे परी गुणी प्रकट होय. तैसी वारी वरवरी पाहता उदासे, आत तरी अतुसुरसे, तिये वाक्ये ऋषिकेशे बोलो आदरिली. मग अर्जुन श्री भगवान वाच. मग अर्जुना ते म्हणितले, आम्ही आजी हे नवल देखिले, जे तुवा येथ आदिरले माझिरीची. तू जाणता तरी म्हणविसी, परी नेणीवते न सांडसी, आणि शिकवू म्हणो तरी बोलसी बहुसाल नीती. जातंध्या लागे पिसे, मग ते सैरा धावे, जैसे तू शहाणपण तैसे दिसतसे. तू आपणासे तरी नेणसी, परी या कौरवाते सोचू पाहती, हा बहु विस्मय आम्हासी पुढत पुढती. तरी सांग मज अर्जुना, तुझपासून स्थिती या त्रिभुवना, हे अनादि विश्वरचना, ते लटके काही. एथ समर्थू एक आथी, तयापासून भूते होती, तरी ते वायाची काय बोलती जगा माझे. तो का सांप्रत ऐसे जहाले, जे हे जन्म मृत्यू तुला सुजले, आणि नाशू पावे नाशिले तुझेनी काही. तू भ्रमलेपणे अहंकृती, यासी घातून धरसी चित्ती, तरी सांगे काही ये होती चिरंतन. की तू एक वधिता, आणि सकळ लोकू हा मरता, ऐसी भ्रांती जणे चित्ता येवो देसी. अनादि सिद्ध हे अवघे होत जाता स्वभावे, तरी तुवा का शोचावे सांगे मज. परी मूर्खपणे नेणसी, न चिंतावे ते चिंतसी, आणि तुची नीती सांगसी आम्हाप्रती. देखे विवेकी जे होती, हे दोही तेही न सोचती, जे होय जाय हे भ्रांती म्हणून या. अर्जुना सांगेल ऐक, येथ आम्ही तुम्ही देख, आणि ते भूपती अशेख आधी करुनी. नित्यता ऐसेची असोनी, ना तरी निश्चित क्षणा जाऊनी. हे भ्रांती वेगळी करुनी दोन्ही नाही, हे उपजे आणि नासे, ते मायावशे दिसे. एरवी तत्वता वस्तू जे असे, हे अविनाशाची. जैसे पवने तोय हलविले, आणि तरंगाकार जाहले, तरी कवन हे जन्मले, म्हणो ये तेथ. तेची वायूचे स्मरण ठेले, आणि उदक सहज सपाट झाले, तरी आता काय निमाले विचारी पा. ऐके शरीर तरी एक, परी वयसा भेद अनेक, हे प्रत्यक्षची देख प्रमाण तू. येथ कौमारत्व दिसे, मग तारुण्ये ते भ्रंशे, परी देहेची न नाशे एकेका सवे. तैसी चैतन्याच्या ठाई, ये शरीरांते होती जाती पाही, ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. येथे नैनावया हेची कारण, जे इंद्रिया आधी नयन, तीही अकळीचे अंतःकरण, म्हणूनी भ्रमे. इंद्रिये विषय सेवती, तेथ हर्ष शोक उपजती, ते अंतर अल्पविती संगे येणे. जया विषयांच्या ठाई, एकनिष्ठता कही नाही, तेथ दुःख आणि काही सुखही दिसे.
देखे हे शब्दांची व्याप्ती, निंदा आणि स्तुती. तेथ द्वेषाद्वेष उपजती श्रवणद्वारे. मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण. जे वपूचेनी संगे कारण संतोष खेदा. भ्यासूर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख. हे उपजवी सुखदुःख नेत्रद्वारे. सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू. जो घ्राणसंगे विषादू तोषू देता. तैसाची द्विविध रसू उपजवी प्रीतित्रासू. म्हणून हा अपभ्रंशू विषय संगू. देखे इंद्रिया आधीच होईजे. ते शीतोष्णता ते पाविजे. आणि सुखदुःखी आकळीजे आपण जपे. या विषयां वाचून काही आणिक सर्वथा रम्य नाही. ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा. हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे. का स्वप्नीचा आभासे भद्र जाती. देख अनित्य तिया परी. म्हणून तू अव्हेरी. हा सर्वथा संगून धरी धनुर्धरा. हे विषय जयाते नाकळती. तया सुखदुःखे दोन्ही न पवती. आणि गर्भावा सुसंगती नाही तया. तो नित्यरूपू पार्था ओळखावा सर्वता. जो ह्या इंद्रियार्था नागवेचे. आता अर्जुना आणिक काही एक सांगेन मी ऐक. जे विचारे परलोक ओळखिती. या उपाधी माझी गुप्त. चैतन्य असे सर्वगत. ते सर्वत्र संत स्वीकारिती. सलिली पय जैसे. एक होऊनी मिनले असे परी निवडुनी राजहंसे. वेगळे की जे हे अग्निमुखे किडाळ. तोडोनिया चोखळ निवडती केवळ बुद्धिमंत. ना तरी जाणीवेच्या ऐनी करिता दधिकडसनी. मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे. की भूस बीज एकवट उपनीत राहे घनवट. तेथ उडे ते फलकट जाणो आले. तैसे विचारिता निरसले. ते प्रपंचू सहजे सांडवले. मग तत्व उरले ज्ञानियांसी. म्हणून अनित्याच्या ठाई तया अतिज्ञ बुद्धी नाही. निकर्षू दोहिनी देखिला असे. देखे सारासर विचारता. भ्रांती ते पाही असारता. तरी सार हे स्वभावता नित्य जाणे. हे लोकत्रयाकारू. तो जयाचा विस्तारू. तेथ नाम वर्ण आकारू. चिन्ह नाही. तो सर्वदा सर्वगतू. जन्मक्षयातीतू. तया केलीलाही हातू. कदाचिन नो. आणि शरीर जात अवघे. हे नाशवंत स्वभावे. म्हणून तुवा झुंजावे पंडुकुमारा. तू धरून देहाभिमानाते. दिठी सुनी या शरीराते. मी मारिता हे मरते म्हणत आहासी. तू अर्जुना तू हे नेणसी. तरी तत्वता विचारिसी. तरी वधता तू नव्हेसी. हे वंद्य नव्हती. जैसे स्वप्ना माझी देखिजे. हे स्वप्नची साज आपजे. मग चेवुनिया पाहिजे तव काही नाही. तैसी हे जाण माया. तू भ्रमत आहासी वाया. सस्रे हाणीतलिया छाया. जैसी अंगीन रूपे. का पूर्ण कुंभ उल्लंडला. तेथ बिंबाकारू दिसे भ्रंशला. परिभानू नाही नासला तयासवे. ना तरी मठी आकाश जैसे. मठाकृती अवतरले असे. ते भंगलिया आपैसे स्वरूपाचे. तैसे शरीराच्या लोपी. सर्वता नाशू नाही स्वरूपी. म्हणून या तू हे नारोपी भ्रांती बापा. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे. मग नूतन वेढीजे. तै देहांतराते स्वीकारीजे चैतन्यनाथे. हे अनादि नित्य सिंधू. निरुषादी विशुद्ध. म्हणून शास्त्रदिकी छेदू न घडे यया. हा प्रळयोदके नाल्पले. आदिदाहो न संभवे. एत महाशोषू न प्रभवे मारुताचा. अर्जुना हा नित्यू. अचळू हा शाश्वतू. सर्वत्र सदोदितू परिपूर्ण हा. हा तर्काचिये दिठी. गोचर नो हे किरीटी. ध्याने याचिये भेटी. उत्कंठा वाहे. हा सदा दुर्लभ मना. आपुनो हे साधना. निसिम्मू हा अर्जुना पुरुषोत्तम. हा गुणत्रयार हेतू. व्यक्तिसी अतितो. अनादि अविकृतू सर्वरूप. अर्जुना ऐसा जाणावा. हा सकळात्मकू देखावा. मग सहजे शोक अवघा हरेल. अथवा ऐसे नेणेसी तू अनंतवंतची हे मानिसी. तरी सोचून पवसी पंडुकुमारा. जे आदिस्थिती अंतू. हा निरंतर असे नित्यू. जैसा प्रवाह अनुस्यूतो गंगाजळाचा.
ते आधी नाही खंडले, समुद्र तरी असे मिनले, आणि जातीची मध्ये उरले दिसे जैसे. ये तिन्ही तयापरी सरचीच सदा अवधारी, भूतांसी कवणी अवसरी ठाकती ना. म्हणून हे अवघे एथ तुझ न लगे सोचावे, जे स्थितीची हे स्वभावे अनादि ऐसी. ना तरी हे अर्जुना न येती तुझिया मना, जे देखोनी लोकू अधीना जन्मक्षया. तरी एथ काही तुझ शोकासी कारण नाही, हे जन्म मृत्यू हे पाही अपरिहर. उपजे ते नासे नासले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमे गा. ना तरी उदो असतो आपैसे, अखंडित होत जात जैसे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. महाप्रळय अवसरे हे त्रैलोक्य संवरे, म्हणून हा न परिहरे आदि अंतू. तू जरी हे ऐसे मानसी, तरी खेदू का करीसी, काय जाणी ताची नेणेसी धनुर्धरा. एथ आणि कही एक पार्था, तुझ बहुती परी पाहता, दुःख करावया सर्वथा विशो नाही. जे समजते इये भूते, जन्म आदि अमूर्ते, मग पातली व्यक्ती ते जन्मलेया. तिये क्षयासी जेथ जाती, तेथ निभ्रांत आने नव्हती, देखे पूर्व स्थितीच येती आपुलिये. येर मध्ये जे प्रतिभासे, ते निद्रित्वा स्वप्न जैसे, तैसा आकारू का महावशे स्वस्वरूपी. ना तरी पवने स्पर्शिले नीर, पडियासे तरंगाकार, का परापेक्षा अलंकार व्यक्तिकनकी. तैसे सकळ हे मूर्त जाणपा माया करीत, जैसे आकाशी बिंबत अभ्रपटळ. तैसे आधीची जे नाही, तया लागी तू हृदसी काही, तू अविट ते पाही चैतन्य एक. जयाची आरतीची भोगीत, वेशी त्याजिये संत, जया लागी विरक्त वनवासिये. दिठी सुनी जयाते ब्रह्मचर्या व्रते, मुनिवर तपाते आचरताती. एक अंतरी निश्चळ हे निहाळिता केवळ, विसरले सकळ संसार ज्ञात. एका गुणानुवादू करिता, उपरती होऊनी चित्ता, निरवधी तल्लीनता निरंतर. एक एकांची निवाले ते देहभावी सांडिले, एक अनुभवे पातले तद्रूपता. जैसे सरिता ओघ समस्त, समुद्रा माझी मिळत, परिमौघाते न समात परतले नाही. तैसिया योगीश्वरांचिया मती, मिळणी सवे एकवटती, परी जे विचारून पुनरावृत्ती भजेतीची ना. जे पवित्र सर्वही देही, जया करिताची घातू नाही, हे विश्वात्मक तू पाही चैतन्य एक. याचे नीती स्वभावे हे होत जात अवघे, तरी सांग काय सोचावे इथ तुवा. एरवी तरी पार्था तुझ ना नेणो न मने चित्ता, परी किडाळ हे सोचिता बहुत परी. तू अजूनी का विचारसी, काय हे चिंततू आहासी, स्वधर्मो तो विसरलासी तरावे जेणे. या कौरवा भलते झाले, अथवा तुझही काही पातले, की युगची हे बुडाले जरी एथ. तरी स्वधर्मो एक आहे, तो सर्वता त्याज्य नोहे, मग तरी जेल काय पाहे कृपाळनुपणे. अर्जुना तुझे चित्त जरी जाहले द्रवीभूत, तरी हे अनुचित संग्राम समयी. अगा गोक्षीर जरी जाहले, तरी पथ्यासी नाही म्हणितसले. ऐसे नेही विष होय सुदले, नवज्वरी देता. तैसे आणि आन करिता नाशू होईल हिता, म्हणून तू आता सावध होई. वायाची व्याकुळ काही, आपुला निजधर्म पाही, जो अचिरता बाधू नाही कवने काळी. जैसे मार्गेची चालता, अपाव न पवे सर्वथा, का दीपाधारे वर्तता नाळैजे. तया परी पार्था स्वधर्मे रहाटकता, सकळ काम पूर्णता सहजे होय. म्हणून या लागी पाही तुम्हा क्षत्रिया अनेक काही, संग्रमा वाचुनी नाही उचित जाणे. निष्कपटा होवाओ उसीना घाई झुंजावे, हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी. अर्जुना झुंज देखे आत्ताचे, हे ओ काज दैव तुमचे, की निधान काळ धर्माचे प्रकटले असे. हा संग्रामो काय म्हणिपे, की स्वर्गचू येणे रूपे, मूर्तका प्रतापे उदो केला. ना तरी गुणाचेनी पतिकरे, आरतीचेनी पडिभरे, हे कीर्तीची स्वयंवरे आली तुझ. क्षत्रिये बहुत पुण्य कीजे,
तै झुंज ऐसे हे लाहिजे, जैसे मार्गे जाता आळळीचे चिंतामणीसी. ना तरी जांभया पसरे मुख, तेथे अवचटे पडे पियूख, तैसा संग्राम हा देख पातला असे. आता हा ऐसा अव्हेरीजे, मग नाथिले सोचू बैसीजे, तरी आपण आहाना होईजे आपण पेया. पूर्वजांचे जोडले आपणची होय धाडिले, जरी आजी शस्त्र सांडिले रणी इये. अस्ति कीर्ती जाईल जगची अभिशापू देईल, आणि गिंवत सीत पावतील महादोष. जैसी भरतारेहीन वनिता, उपहती पावे सर्वथा, तैसी दशा जीवता सर्वधर्मे वीण. ना तरी रणी शव सांडिजे, ते चौमेरी गिधी विदारिजे, तैसे स्वधर्महीन अभिभविजे महादोषी. म्हणून स्वधर्मू हा सांडसील, तरी पापा वरपडा होसील, आणि अपेश तेन वचेल कल्पांतवरी. जाणीतेनी तवजी जीवावे, जव अपकीर्ती अंगान पवे, आणि सांगपा केवी निगावे एथोनिया. तू निर्मत्सरू सदयता, येथून निगसी कीर मौघता, परी ते गती समजता न मनेल यया. हे चहूकडून वेढतील बाणावरी घेतील, तेथ पार्थान सुटिजेल कृपाळूपणे. ऐसे निही प्राणसंकट, जरी विपाये पाव निघणे घटे, तरी ते जियालेही ओखटे मरणाहुनी. तू अनेकही एक न विचारिसी, एथ संभ्रमे झुंचो आलासी, आणि सकण्णपणे निघलासी मागुता जरी. तरी तुझे ते अर्जुना, या वैरिया दुर्जना, का प्रत्यया येईल मना सांगे मज. हे म्हणतील गेला रे गेला, अर्जुन आम्हा विहाला, हा सांगे बोलू उरला निका काही. लोक सायासे करुनी बहुते, का वेचेती आपुली जीविते, परी वाढविती कीर्तिते धनुर्धरा. ते तुझ अनायासे अनकळीत जोडली असे, हे अद्वितीय जैसे गगन आहे, तैसी कीर्ती निस्सीम तुझ्या ठाई निरुपम. तुझे गुण उत्तम तिही लोकी, दिगतीचे भूपती भाट होऊनी वाखाणिती, जे एकलिया दचकती कृदांतिक. ऐसा महिमा घनवट गंगा तैसी चोखट, जया देखी जगी सुवट वाट जाहली. ते पौरुख तुझे अद्भुत ऐकोनी हे समस्त, जाळे आणि विरक्त जीवितेसी. जैसा सिंहाची हाका युगांतू होय मदमुखा, तैसा कौरवा अशेखा धाकू तुझा. जैसे पर्वत वज्राते, ना तरी सर्प गरुडाते, तैसे अर्जुना हेतू ते मानिती सदा. हे अगाधपण जाईल मग हिणाओ अंगा येईल, जरी मागुता निक्षील न झुंजतची. आणि हे पडता पळो ने देती, धरुनी अवकळा करीती, न गणित कुटी बोलती ऐकता तुझ. मग ते वेळी हिये फुटावे, आता लाठेपणे कान झुंजावे, हे जिंतले तरी भोगावे पृथ्वीतळ. ना तरी रणी येथ झुंजता वेचले जीवित, तरी स्वर्गसुख अनकळीत पावसील. म्हणून ये गोठी विचारून करी किरीटी, आता धनुष्य घेऊनी ओठी झुंजे वेगी. देखे स्वधर्मू हा आचरता, दोषू नाशे असता, तुझ भ्रांती हे कवण चित्ता एथ पातकाची. सांगे पल्लवेची काय बुडीचे, का मार्गी जाता आळळीचे, परी विषयाये चालो नेणीजे, तरी तेही घडे. अमृते तरीची मरीजे, जरी विखेसी सेवेची, तैसा स्वधर्मे दोषू पाविजे हेतू कपणे. म्हणून तुझ पार्था हेतू सांडूनी सर्वथा, क्षात्रवृत्ती झुंजता पाप नाही. सुखी संतोषान यावे, दुःखी विषदान भजावे, आणि लाभालाभ न धरावे मना माझी. एथ विजयपण होईल का सर्वथा देह जाईल, हे आधीची काही पुढील चिंता वेना. आपण या उचिता स्वधर्मा तेची रहाटता, जे पावे ते निवांता साहोनी जावे. ऐसे या मने होवावो, तरी दोषून घडे स्वभावे, म्हणून आता झुंजावे निभ्रांतत्वा. हे सांख्य स्थिती मुकुलित, सांगितली तुझ येथ, आता बुद्धियोगी निश्चित अवधारी पा. या बुद्धियुक्ता जाहलिया पार्था, कर्मबंधू सर्वता, बांधून पवे जैसे वज्र कवच लेईजे. मग शास्त्रांचा वर्षाव साहिजे,
परी जैतेसी ओरिजे अचुंबिता. तैसे ऐहिक तरीन नशे आणि मोक्षू तो उरला असे, जेथ पूर्वानुक्रमो दिसे चोखाळत. कर्मधारे रहाटीचे परी कर्मफळन निरीक्षिजे, जैसा मंत्रज्ञो न बाधिजे भूतबाधा. तिया परी हे सुबुद्धी आपोजालिया निरवधी, हा अस्ताची उपाधी अकळू न सके. जेथ न संचरे पुण्यपाप, जे सूक्ष्म अति निष्कंप. गुणत्रयादी लेप न लगती जेथ. अर्जुना हे पुण्यवशे, जरी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे, तरी अशेषही नाशे संसार भय. जैसी दीपकळिका धाकुटी, परी बहुत तेजाते प्रकटी. तैसी सुदुत्वी हे थेकुटी म्हणो नये. पार्था बहुती परी हे अपेक्षिजे विचारशूरही, जे दुर्लभ चरचरी सद्वासना. आणिका सारिका बहुवसू, जैसा न जोडे परिसू. का अमृताचा लेशू दैवगुणे, तैसी दुर्लभ जे सुबुद्धी. जिये परमात्माची अवधी, जैसा गंगेसी उदधी निरंतर. तैसा ईश्वरा वाचुनी काही, जिये आणिक लाणी नाही. ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. येरी ते दुर्मती, हे बहुधा असे विकरती. तेथ निरंतर रमती अविवेकिये. म्हणून तया पार्था स्वर्ग संसार नरकावस्था. आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही. वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठती, परी कर्मफळी आसक्ती धरून या. म्हणती संसारी जन्मीजे, यज्ञाधिक कर्म कीजे. मग सर्वसुख भोगीजे मनोहर. हेत हे वाचुनी काही, आणिक सर्वथा सुखची नाही. ऐसे अर्जुना बोलती पाही दुर्बुद्धी ते. देखे कमना अभिभूत, होऊनी कर्मे आचरत. हे केवळ भोगी चित्त देऊनिया. क्रियाविशेषे बहुते, न लोपिती विधिते. निपुण होऊनी धर्माते अनुष्ठिती. परी एकची कुंडे करीती, जे स्वर्ग कामो मनी धरती. यज्ञ पुरुषा चुकती भोगता जो, जैसा कर्पूराचा राशी कीजे. मग अग्नी लावूनी दिजे, का मिष्टांनी संचरविजे काळकूट. दैवे अमृतकुंभ जोडला, तो पाये हाणोनी उडंडिला. तैसा नासती धर्मो निपजला, हेतू कपणे. सायासे पुण्य अर्जिजे, मग संसारू का उपेक्षिजे. परी नेनती ते काय कीजे, अप्राप्त देखे. जैसी रांधवणी रससोय निकी, करुनिया मोले विकी. तैसा भोगासाठी अविवेकी धाडिती धर्म. म्हणून हे पार्था दुर्बुद्धी देख सर्वता. तया वेद वादरता मनी वसे. तिही गुणी अकृत, हे वेद जाणे निभ्रांत. म्हणून उपनिषदादी समस्त सात्विकते. येर रजतात्मक, जेथे निरुपजे कर्माधिक. जे केवळ स्वर्गसूचक धनुर्धरा. म्हणून तू जाण हे सुखदुःखासीस कारण. एथ झणे अंतःकरण रिघो देसी. तू गुणत्रयाते अव्हेरी, मी माझे हे न करी. एक आत्मसुख अंतरी विसंब झणी. जरी वेदे बहुत बोलिले, विविध भेद सुचिले. तरी आपण हित आपुले तेची घेपे. जैसा प्रकटीला गभस्ती, अवशेषही मार्ग दिसती. तरी तेथुलेही काय चालिजती सांगे मज. का उदयमय सखळ, जरी जाहले असे महितळ. तरी आपण घेपे केवळ आरतीच जोगे. तैसे ज्ञानी जे होती, ते वेदार्थाथे विवरती. मग अपेक्षित ते स्वीकारिती शाश्वत जे. म्हणून ऐके पार्था याची परी पाहता, तुझ उचित होय आता स्वकर्म हे. आम्ही समस्तही विचारिले, तव ऐसेची हे मना आले. जे न सांडिजे तुवा आपुले विहित कर्म. परी कर्मफळी आसन करावी, आणि कुकर्मी संगतीन राहावी. हे सक्रियासी आचरावी हेतू विण. तू योगयुक्त होऊनी फळांचा संग सांडूनी. मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे. परी आदरिले कर्मदैवे, जरी समाप्ती ते पावे. तरी विशेषे तेथ तोषावे हेही नको. का निमित्ते कोण एके, ते सिद्धी न वचत ठाके. तरी तेथचेनी अपरितोखे क्षोभावेना. आचरता सिद्धी गेले, तरी काजा की कीर आले. परी ठेविलाही सगुण जाहले. ऐसे
तत्सी मानी. देखे जेतुलाले कर्म निपजे तेथुले आधी पुरुषी परी अर्पावे तरी परिपूर्ण सहजे जाहले जाणे. देखे संता संती कर्मे हे जे सरीसेपण मनोधर्मी तेची योगस्थिती उत्पमी प्रशंसीचे. अर्जुना समत्वचित्ताचे तेची सार जाण योगाचे. जेथ मना आणि बुद्धीचे ऐक्य आथी तो बुद्धियोग विवर्ता बहुत पाडे पार्था दिसे ना अरुता कर्मयोगी. परी तेचे कर्म आचरिजे तरीची हा योगी पाविजे. जे कर्मशेष सहजे योगस्थिती म्हणून बुद्धियोगी सधरो तेथ अर्जुना होई स्थिरो मने करी अव्यरो फळ हेतूचा. जे बुद्धियोगा योजिले तेची पारंगत झाले इही उभय बंधी सांडिले पापपुण्यी. ते कर्मे तरी वर्तती परबी कर्मफळा नातळती आणि यतायाती लोपती अर्जुना तया. मग निरामय भरित पावती पद अच्युत ते बुद्धियोगयुक्त धनुर्धरा. तू ऐसा ते हौसी जे मोहा ते या सांडिसी आणि वैराग्य मानसी संचरेल. मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान तेने निचाडे होईल मन अपैसे तुझे. तेथ अनेक काही जाणावे का मागीला ती स्मरावे हे अर्जुना अवघे पारुशेल. इंद्राची या संगती जिये परसू होतसे मती ते स्थिर होईल मागोती आत्मस्वरूपी. समाधी सुख केवळ जे बुद्धी होईल निष्फळ ते पावसी तू सकळ योगस्थिती. अर्जुन वाच. तेथ अर्जुन म्हणे देवा हाची अभिप्राव अवघा मी पुसेन आता सांगावा कृपानिधी. मग अच्युत म्हणे सुखे जे किरीटी तूज निके ते पूस पा उन्मेखे मनाचेनी. या बोला पार्थे म्हणितले सांग पा श्रीकृष्णाते. काय म्हणिते स्थिती प्रज्ञा ते ओखळो केवी. आणि स्थिर बुद्धी जो म्हणिजे तो कैसा चिन्हे जाणिजे. जो समाधी सुख भुंजे अखंडित. जो कवणी स्थिती असे कैसेनी रूपी विलसे. देवा सांगावे हे ऐसे लक्ष्मीपती. तवम परब्रह्म अवतरणो जो पण्यधानी करणो तो काय तेथे नारायणो बोलतू असे. श्री भगवान वाच. म्हणे अर्जुना परी येसी जो हा अभिलाषो प्रौढ मानसी. जो अंतराय सुसुखेसी करीत असे. जो सर्वदा नित्य तृप्ती अंतःकरण भरितो परी विषया माझी पतितो जेणे संगे कीजे. तो कामो सर्वथा जाये जयाचे आत्मतोषी मन राहे. तोची स्थित प्रज्ञ होय पुरुष जाणे. नाना दुःखी प्राप्ती जयासी उद्योगू नाही चित्ती आणि सुखाचिया आरती आडपैजेना. अर्जुना तयाच्या ठाई कामक्रोधू सहजे नाही आणि भयाते नेणे कही परिपूर्ण तो. ऐसा जो निरवधी तो जाण पा स्थिर बुद्धी तो निरसुनी उपाधी भेद रहितू. जो सर्वत्र सदा सरिता परिपूर्ण चंद्रुका जैसा अधमोत्तम प्रकाशा माजिना म्हणे. ऐसी अनवच्छिन्न समता भूतमात्री सदयता आणि पालटू नाही चित्ता कवने वेळे. गोमटे काही पावे तरी संतोषे नेणे नाभिभवे. जो ओखटीने नागवे विषादासी. हे हरी खशोकर हितो तो आत्मबोध भरितो. तो जाण पा प्रज्ञायुक्तो धनुर्धरा. का कर्मो जिया परी उवाईला अवेव पसरी. ना इच्छा वशे आवरी आपुले आपण. तैसी इंद्रिये आपत्ती होती जयाचे म्हणिते करसी. तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. आता अर्जुना अनेकही एक सांगेन एक कौतिक. या विषया ते साधक त्यजती नियमे. श्रोत्राद्री इंद्रिये अविरती परिरसने नियमो न करीती. ते सहस्रदा कवळजिती विषयी इही. जैशी वरीवही पालवी खोडीजे आणि मिळे उदक घालीजे तरी कैसेनी नाशू निपजे तया वृक्षा. तो उदकाचेनी बळे अधिके जैसा अडवूनी अंगे फाके. तैसे मानसी विषोपोखे रसनाद्वारे. येरा इंद्रिया विषय सुटे तैसा नियमो न ये रस इठे. हे जीवन हे न घटे येणे विन. मग अर्जुना स्वभावे ऐसियाही नियमता पावे. जे परब्रह्म अनुभवे होऊनी जायजे
ते शरीर भाव नासती, इंद्रिये विषय विसरती, जै सौ हंभाव प्रतीती प्रकट होय. एरवी तरी अर्जुन हे आयान ये साधना, जे राहटताती जतना निरंतर. जया ते अभ्यासासी घरटी, यमन नियमांची ताटी, जे मना ते सदा मुठी धरुनी आहाती. तेही किजती कासाविसी, या इंद्रियांची प्रौढी ऐसी, जैशी मंत्रज्ञाते विवसी भुलवी का. देखे विषय हे तैसे, पावती रिद्धी सिद्धीचे निमिषे, मग अकळती स्पर्शे इंद्रियांचेने. तिये संधीन जाये, मग अभ्यासी ठोठावले ठाये, ऐसे बळकटपण आहे इंद्रियांचे. म्हणून ऐके पार्था, या ते निर्दळी जो सर्वथा सर्व विषयी असता सांडून या. तोची तू जाण योग निष्ठेसी, कारण जयाचे विषय सुखे अंतःकरण. झुकवेना तो आत्मबोध युक्त, होऊनी असे सततू, तो माते हृदया अंतू विसंबेना. एरवी बाह्य विषय तरी नाही, परिमानसी होईल जरी काही, तरी सांध्य तुची पाही संसारू असे. जैसा का विषयाचा लेशू, घेतलिया होय बहुवसू, मग निभ्रांत करी नाशू जीवितासी. तैसी विषयांची शंका, मनी वसती देखा, घातू करी अशेखा विवेक जाता. जरी हृदयी विषय स्मरती, तरी निसंगाही आपचे संकती, संगे प्रकटे मूर्ती अभिलाषाची. जेथू कामो उपजला, तेथ क्रोधू आधीची आला, क्रोधी असे ठेविला संमोह जाणे. संमोहा जालिया व्यक्ती, तरी नाशू पावे स्मृती, चंडवाते ज्योती आहत जैसी. का अस्तमानी निशी, जैसी सूर्यतेजाचे ग्रासी, तैसी दशा स्मृतिभ्रंशी प्राणियांसी. मग अज्ञानांत केवळ, तेने आप्तविजे सकळ, तेथ बुद्धी होय व्याकुळ हृदया माझी. जैसे जांथता पळणे पावे, मग ते काकुळती सैरा धावे, तैसी बुद्धीसी होती भवे धनुर्धरा. ऐसा स्मृतिभ्रंशू घडे, मग सर्वता बुद्धी अवघडे, तेथ समूळ हे उघडे ज्ञान जात. चैतन्याच्या भ्रंशी शरीरा दशा जैसी, तैशी पुरुषा बुद्धीनासी होय देख. म्हणून आईके अर्जुना, जैसा विस्फुलिंग लागे इंधना, मग तो प्रौढ जालिया त्रिभुवना पुरोशके. तैसे विषयांचे ध्यान, जरी विषये वाहे मन, तरी येसणे हे पतन गिवंसित पावे. म्हणून विषय हे अवघे सर्वथा मनैती सांडावे, मग रागद्वेष स्वभावे नासतील. पार्था अनेकही एक, जरी नाशले रागद्वेष, तरी इंद्रियाविषयी बाधक रमता नाही. जैसा सूर्य आकाशगतू, रश्म करी जगाते स्पर्शतू, तरी संगे दोषे काय लिंपतू तेथीचेनी. तैसा इंद्रियार्थी उदासीन, आत्मरसेची निर्भन्न, जो कामक्रोध विहीन होऊन असे. तरी विषयांतुही काही, आपण पेवा चुनी नाही, मग विषय कवण काही बाधतील कवना. जरी उदके उदकी बुडिजे, का अग्नी आगी पोळीजे, तरी विषय संगे आपलविजे परिपूर्ण तो. ऐसा आपणाची केवळ, होऊन असे निखळ, तयाची प्रज्ञा अचळ निभ्रांत मानी. देखे अखंडित प्रसन्नता, आथी एथ चित्ता, तेथ रिगणे नाही समजता संसार दुःखा. जैसा अमृताचा निर्झरू, प्रसवे जयाचा जठरू, तया क्षुधे तृषेचा अडदरू काहीची नाही. तैसे हृदय प्रसन्न होये, तरी दुःख कैसे न आहे, तेथ अपसोनी बुद्धी राहे परमात्मरूपी. जैसा निर्वातीचा दीपू, सर्वथा नेणे कंपू, तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपी योगयुक्ती. ये युक्तीचे कडसनी, नाही जयाच्या अंतःकरणी, तो अकळीला जाण गुणी विषयादिकी. तया स्थिर बुद्धी पार्था, कही नाही सर्वता, आणि सैर्यास्ती असता तेही नुपजे. निश्चत्वाची भावना, जरी निव्हेनी देखे मना, तरी शांती केवी अर्जुना आपू होय. आणि जेथ शांतीचा जिव्हाळा नाही, तेथ सुख विसरोनी न रिघे कही. जैसा पापियेच्या ठाई मोक्षून वसे, देखे अग्नी माझी धापती तिये बीजे. जरी विरुढती, तरी अशांतता सुख प्राप्ती घडू शके. म्हणून अयुक्तीपण मनाचे, तेची सर्वस्व दुःखाचे. या कारणे इंद्रियांचे दमन निके.
इंद्रिये जे जे म्हणती ते तेची न पुरुष करती, ते तरिलेची न तरती विषय सिंधू. जैसी नाव थडिये टाकता, तरी बरवडी होय दुर्वाता, तरी चुकलाही मागोता अपाओ पावे. तैसी प्राप्तेही पुरुषे, इंद्रिये लाळिली जरी कौतुके, तरी अक्रमेला देख दुःखे संसारिके. म्हणून आपुली आपण पेया, जरी इंद्रिये येती आया, परी अधिक काही धनंजया सार्थक असे. देखे कर्मू जिया परी, उवा इला वयो पसरी, ना तरी इच्छावशे आवरी आपण पेची. तैसी इंद्रिये आपेत्ती होती, दयाचे म्हणितले करती, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. आता आणिक एक गहन पूर्णाचे चिन्ह अर्जुना तुझ सांगेन परिसपा. देखे भूतज्ञात निदले, तेथेची जया पातले, आणि जीव जेथ चेईले, तेथ निद्रेतू जो. तोची जो निरुपाधी, अर्जुना तो स्थिर बुद्धी, तोची जाणे निरवधी मुनीश्वर. पार्था आणिकही परी, तो जाणो येईल अवधारी, जैशी अक्षोभता सागरी अखंडित. जरी सरिता ओध समस्त, परिपूर्ण होऊनी मिळत, तरी अधिक नोहे ईशत मर्यादा नसंडी. ना तरी ग्रीष्मकाळी सरिता, शोषून जाती समजता, परी न्यून नव्हे पार्था समुद्र जैसा. तैसा प्राप्ती रिद्धिसिद्धी, तयासी क्षोभू नाही बुद्धी, आणि न पवता न वाधी अधृती तयाते. सांगे सूर्याच्या घरी, प्रकाशू काय वातीवेरी, कीन लवजे करी अंधारी कोंडेल तो. देखे रिद्धिसिद्धी तयापरी, आली गेली सेन करी, तो विंगुलता असे अंतरी महासुखी. जो आपुलेनेनी नागरपणे, इंद्रभुवनाते पाबळे म्हणे, तो केव्ही रंजे पाळीवणे भिल्ल्यांचेही. तो अमृतासी ठेवी, तो जैसा कांजीन सेवी, तैसा स्वसुखानुभवी न भोगी रिद्धी. पार्था नवल हे पाही, जेथ स्वर्ग सुख लेखनीय नाही, तेथ रिद्धी सिद्धी काही प्राकृता होती. ऐसा आत्मबोधे तोषला, तो परमानंदे पोखला, तोची स्थिर प्रज्ञो भला ओखळतू. तो अहंकाराते दंडनु, सकळ कामो सांडोनी, विचरे विश्व होऊनी विश्वाची माझी. हे ब्रह्मस्थिती निस्सीम, जे अनुभविता निष्काम, पातले परब्रह्म अनायासे. जे चिद्रूपी मिळता, देहान त्याची व्याकुळता, आड ठोको न शके चित्त प्राज्ञा जया. तेची हे स्थिती सुखमुखे श्रीपती, सांगत अर्जुना प्रती संजयो म्हणे. ऐसे कृष्ण वाक्य ऐकिले, तेथ अर्जुने मणी म्हणितले, आता अमुचियाची काजा आले उपपती या. जे कर्मजात अवघे, येथे निराकले देवे, परी पारुषले म्या झुंजावे म्हणून या. ऐसा श्री अच्युताचिया बोला, चित्ती धनुर्धरू अवलाया. आता प्रश्न करील भला आशंकोनिया. तो प्रसंगू असे नागरू, तो सकळ धर्मासी आगरू, के विवेकामृत सागरू प्रांतिहीनू. जो आपण सर्वज्ञातू, निरुपता होईल श्री अनंतू, ते ज्ञानदेव सांगेल मातू निवृत्तिदासी. इति श्री ज्ञानदेव विरचिताया भावार्थ दीपिका द्वितीयोऽध्यायः.